हव्या आंब चुरून कोण आलंय का इकडे? आपल्याला काय माहित नाही बुवा. आणि ही पोरं ही पोरं येऊन तास झाला, आता वाळून घरी बी जातात. चायला ह्यांच्या कुणीकडे गेले म्हणायचे बडवीचे. अरे नुसतं पिकल्याला तोडलं असतं तर ठीक आहे, पण कच्चं बी नेलं आणि बिनकामाचं तोडलं ती एकच. लय नुकसान केलं भडव्याने. त्यातला एखादं जरी गावलं ना तर त्याच्या आईला त्याचं तांगडच मोडून टाकतो. थांबा, मी कपडे घेऊन येतो म्हणजे घरी जायला. अरे नको नको कपडे आणूस. अरे नको. अरे ऐक माझं वाचू तुम्हाला. अरे नालूस. काय घालायला आज मारच खायला लावणार. अरे तू तुम्ही सोडा. काय करायचं? बुद्धच. ए तुझ्या आईला तुझ्या बारकी आहे ती. तुम्ही तरी बारकी नाही ना? ह्याच्या आईला ह्यांना तुम्ही तर असली वळणं लावली. गोळे हा. तोंड सांभाळून बोला हा, नाहीतर नाहीतर काय अक्कल नाही गाडीचं कमवायची लागला आम्हाला शिकवायला. नालायक कुठली. नालायक. आपण काल पाटलाच्या संगीवर उसात आपण गेलो होतो ना. ए, उसात मी नुसतं पाणी पाजायला गेलो होतो. ती तिकडे परसाकडे आले मला माहिती बी नव्हतं. आम्ही कुठं म्हणलं तुम्ही होता, तुम्हाला काय एवढं जमतंय? आणि हुई गोळे नाही म्हणजे उसाला पाणी पाजलं का आपलं तसं झाला. ए लागला मला शिकवायला. तुम्हाला तर बघून घेईन. ह्याच्या आईला बघतोय ह्याच्याकडे. असं नाही बोलायला पाहिजे होतं. अरे असणे असलेच कळतंय. आपण गावातल्या कुठल्या पोरीकडे नजर वर करून बघत नाही, आणि ही खाली मुंडी पाताळ धुंडी आपल्याला नालायक म्हणते. अरे लगा आपण हायच नालायक. अख्खं गाव आपल्याला नावं ठेवतंय, कोण आपल्याला समजून घेत नाही बघ. तसं नाही बघ. अरे मला बी समजून घेणार येईल, पण तू गावात तिला समजून घेतोस काय माहित. तिनं दुसऱ्याला समजून घेतल्यावर मरू त्याच्या आईला. आपण खावा आंब. गावला असतो का? अरे गोळ्याचा बाप जरी आला ना तरी गावायचं नाही.